हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या मंगळवार 27 जानेवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आपल्या सर्वांना माहिती आहे की शौर्यने ऊर्जाला एक खूप मोठं काम दिलंय, 50 ॲफिडेव्हिट बनवायचं. आणि ऊर्जा रात्रभर हेच काम करत होती, पण तिच्याकडून हे काम पूर्ण झालं नाही. आणि मग तिची आई म्हणाली की चल ऊर्जा, आपल्याला पाणी भरायला जायचंय. ऊर्जाने त्यासाठी नकार दिला. पूर्वा एकटीच जाऊ लागली आणि पाय घसरून पडली. तिची कंबर दुखावली गेली आणि त्याच वेळेस शौर्य तेथे पोहोचणार आणि तो ऊर्जाला म्हणेल, ऊर्जा, काकूंची कंबर दुखतीये, तुला काम करायचंय, तू काम कर, तोपर्यंत मी आत्ताच्या आत्ता पाणी भरून आणतो. आणि शौर्य चक्क पाणी भरणार आणि पाणी भरताना त्याची चांगली धांदल उडणार आहे. पण या सगळ्या गोंधळात जे ॲफिडेव्हिट तिने बनवलेले असतील, ऊर्जाने बनवलेले असतील, त्याच्यावर सावंत काकू चक्क भाजीची वाटी ठेवून जाणार आहे आणि हे ॲफिडेव्हिट खराब होणार आहेत. म्हणजे नुपूरने केलेलं काम हे पाण्यात जाणार आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच जेव्हा ऊर्जा ही धावत पत तिच्या गाडीजवळ येते आणि जोरात हात उगारते, कोण रे तेथे, तेवढ्यात तिला शौर्य समोर दिसतो. शौर्यला पाहून तिला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते, शौर्य, तू तू येथे कसा? तर शौर्य म्हणतो, मी मी चोर नाहीये आणि थोडी हळू बोल, नाहीतर ते दारुडे काका पुन्हा येतील आणि मला चोर चोर म्हणतील. ऊर्जा विचारते, तू येथे कसा ते मला सांग, तुला काही काम नाहीये का? नेहमी आजूबाजूलाच असतो माझ्या, ते सुद्धा एवढ्या रात्री. तर शौर्य सांगतो, आज जेव्हा मी तुला सोडायला आलो तेव्हा तू त्या लहान मुलांना इथून हाकलून लावलं आणि खूप प्रेमाने या वस्तूवरून हात फिरवला. त्यामुळे मला खूप क्युरिओसिटी झाली की नेमकी ही वस्तू आहे तरी काय, या चादरीखाली आहे तरी काय, म्हणून ते पाहण्यासाठी मी एवढ्या रात्री आलोय. ऊर्जाला आश्चर्य वाटतं आणि ऊर्जा विचारते, तुला काय एवढी घेणं देणं आहे? तुला माझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची आहे का? तुला काय एवढी क्युरिओसिटी आहे? तर शौर्य म्हणतो, असं कसं, मी तुझा मित्र आहे, तू माझी मैत्रीण आहे आणि मैत्रिणीच्या आयुष्यातील एखादी गोष्ट जाणून घेणं म्हणजे काय गुन्हा नसतो ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, म्हणून मी येथे आलोय. ऊर्जा म्हणते, ठीक आहे. आणि ती या वस्तूवरची चादर बाजूला करते. तर या चादरीखाली चक्क एक भंगार जुनी स्कूटर असते. त्या स्कूटरची अवस्था खूप बिकट असते. ऊर्जा या स्कूटरकडे खूप प्रेमाने पाहत असते, पण शौर्यला आश्चर्य वाटतं की ऊर्जा या स्कूटरवर एवढं प्रेम का करते, या स्कूटरवर तिचा एवढा जीव का आहे. आणि तो ऊर्जाला विचारतो, ऊर्जा, तू या भंगार स्कूटरसाठी त्या मुलांवर ओरडली का? ऊर्जाला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, शौर्य, ही भंगार स्कूटर नाहीये, ही माझ्या बाबांची स्कूटर आहे. हे ऐकून शौर्यला जबर धक्काच बसतो. ऊर्जा खूप इमोशनल होते, प्रेमाने या स्कूटरवरून हात फिरवते आणि शौर्यला सांगते, शौर्य, ही माझ्या बाबांची स्कूटर आहे. या स्कूटरशी माझ्या खूप आठवणी जोडल्या गेल्या आहेत. मी जेव्हा लहान होते ना, तेव्हा माझे बाबा मला या स्कूटरवर घेऊन खूप फिरायचे. त्यांनी मला या स्कूटरवर खूप फिरवलंय. या स्कूटरवर माझ्या खूप आठवणी जोडल्या गेल्या आहेत. हे ऐकून शौर्यसुद्धा खूप इमोशनल होतो. ऊर्जा त्याला सांगते, मी जेव्हा लहान होते ना, तेव्हा बाबांच्या मागे बसायचे आणि त्यांना अशी घट्ट पकडून बसायचे आणि या स्कूटरवरच मी माझ्या बाबांच्या सगळ्या आठवणी जगल्या आहेत. माझ्या बाबांच्या सगळ्या आठवणी या स्कूटरबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. ऊर्जा रडू लागते आणि आपला सगळा भूतकाळ शौर्यला सांगते. ती शौर्यला सांगते की लहानपणी बाबा कोर्टात जायचे आणि त्यांना थोडाच वेळ काम असायचं, तेव्हा ते मला घेऊन जायचे आणि मी बाहेर स्कूटरवरच बसायचे. छोटीशी ऊर्जा स्कूटरवर बसलेली असते आणि तिचे बाबा तेथे येतात आणि विचारतात, ओ मॅडम, तुम्ही गाडी चालवताय, तुमच्याकडे लायसन्स आहे का? तर ऊर्जा सांगते, माझ्याकडे लायसन्स नाहीये, पण माझे बाबा वकील आहेत. तर बाबा म्हणतात, असं नाही चालत, बाबा जरी वकील असले तरी कायदा पाळायचाच असतो. त्यामुळे ऊर्जा म्हणते, हो, मी यानंतर नक्कीच कायदा पाळेल. त्यामुळे बाबांनाही आनंद होतो. त्यानंतर ऊर्जा सांगते की ती, पूर्वा आणि बाबा म्हणजेच यांचं संपूर्ण कुटुंब मस्त फिरायला जायचे या स्कूटरवर आणि ऊर्जाला जे हवं ते बाबा आणि आई तिला घेऊन द्यायचे. बाबा तिचे किती लाड करायचे, तिला फुगे घेऊन द्यायचे, तिला आईस्क्रीम घेऊन द्यायचे, हे सगळं ती सांगते. छोटीशी ऊर्जा म्हणते, बाबा, आता मला आईस्क्रीम नको आहे. आता दिव्याताईची शाळा सुटली ना की आपण तिला इथे घेऊन येऊ, मग आम्ही एकच आईस्क्रीम खाऊ. तर बाबा म्हणतात, माझं लेकरू किती हुशार झालंय, पण तो आता हे आईस्क्रीम खा. दिव्याताई आली की तिला आपण दुसरं आईस्क्रीम घेऊन देऊ. आणि ऊर्जा ही आईस्क्रीम खाते, बाबांबरोबर सुद्धा शेअर करते. बाबा तिला प्रेमाने जवळ घेतात
आणि त्यानंतर तो दिवस उजाडतो जेव्हा ऊर्जा या स्कूटरवर उभी राहून बाबांची वाट पाहत असते. पण तिचे बाबा या स्कूटरवर नाही येत, तर ते चक्क ॲम्ब्युलन्समध्ये येतात, कारण त्यांनी आत्महत्या केलेली असते. आणि आपल्या नवऱ्याचा जीव गेलेला पाहून पूर्वाला जबर धक्का बसतो आणि ती ढसाढसा रडू लागते. पण छोट्याशा ऊर्जाला हे माहीत नसतं की तिचे बाबा हे जग सोडून गेलीये आणि ती या स्कूटरवर उभी राहूनच बाबांची वाट पाहत असते. ऊर्जाला हे सगळं आठवतं. ती शौर्यला सगळं सांगते आणि तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात. शौर्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं. ऊर्जा शौर्यला सांगते, मी या स्कूटरवर उभी राहून माझ्या बाबांची वाट पाहत होते. माझे बाबा का नाही आले अशी वाट पाहत होते, पण ते शेवटी आलेच नाहीत. त्यांनी आत्महत्या केली होती. ते आम्हाला कायमचे सोडून गेले. त्यामुळे शौर्य ही माझ्या बाबांची आठवण आहे, जी मी जपून ठेवली आहे. ती माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. तुला माहिती आहे ना, मी कोर्टामध्ये जो कोट घालते तो माझ्या बाबांचा कोट आहे, म्हणून तो एवढा जुना आहे, एवढा फाटलाय. पण मला तोच कोट घालायचा आहे आणि तो कोट घालूनच मला माझी पहिली केस जिंकायची आहे. माझे बाबा खूप इमानदार होते. नेहमी कायद्याचं पालन करायचे. चेष्टा मस्करीसुद्धा त्यांनी कधी कायदा मोडला नाही. आणि मला अगदी माझ्या बाबांसारखं व्हायचं आहे. खूप मोठं वकील बनायचं आहे. गरिबांना न्याय मिळवून द्यायचा आहे, ते सुद्धा कायद्याच्या मार्गाने. कधीच कायदा नाही मोडायचा आहे आणि नेहमी मला अन्यायाला वाचा फोडायची आहे, गरिबांना न्याय मिळवून द्यायचा आहे. असं म्हणता म्हणता ऊर्जा ढसाढसा रडू लागते. शौर्यला खूप वाईट वाटतं. शौर्य ऊर्जाला सांभाळतो आणि म्हणतो, होशील ऊर्जा, तू अगदी तुझ्या बाबांसारखी आहेस. तू सुद्धा तेवढीच इमानदार आहे. तू नक्की तुझ्या बाबांसारखीच मोठी वकील होशील. आणि शौर्य ऊर्जाचा हात हातात घेतो. तिला विश्वास देतो, तू तुझ्या बाबांसारखीच आहे आणि तुझं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. त्यामुळे ऊर्जाला सुद्धा खूप आनंद होतो आणि ऊर्जा या स्कूटरजवळ येते. स्कूटरवर पुन्हा ही चादर टाकते. तेव्हा शौर्य तिच्याकडे पाहतच राहतो आणि म्हणतो, ऊर्जा, तू वेगळीच आहे. किती साधं आणि सोपं आयुष्य आहे तुझं. तुझ्या एवढ्या निर्मळ मनाची मुलगी मी कधीच पाहिली नाहीये. लोकांची आयुष्य किती वेगळी असतात. मनात एक, तोंडात एक, आयुष्यात वेगळंच काहीतरी सुरू असतं. पण तू किती साधी भोळी आहे आणि तुझ्या आयुष्याचा भाग व्हायला मला नक्की आवडेल. मला तुझ्या आयुष्याचा भाग व्हायचंय. असा विचार करून तो ऊर्जाकडे पाहतच राहतो. तर ऊर्जा आपल्या बाबांच्या आठवणींमध्ये हरवून गेलेली असते. तर इकडे भजन हा चक्क इन्स्पेक्टर मानेला भेटायला आलेला असतो. इन्स्पेक्टर माने हा इन्स्पेक्टर गुळगुत्तेचा ज्युनियर असतो, ज्याला आपण अनेकदा पोलीस स्टेशनमध्ये पाहिलंय. तेव्हा भजन हा इन्स्पेक्टर मानेला विचारतो, आज तुम्ही सिव्हिल ड्रेसमध्ये आलात का? तर इन्स्पेक्टर माने सांगतो, हो साहेब, आता अशी 2 नंबरची कामं करायची, मग वर्दी घालून कसं चालेल? भजन खूप खुश होतो आणि म्हणतो, हुशार आहात की. आणि तो चक्क या इन्स्पेक्टर मानेला सुद्धा पैशांचं पाकिट देतो. इन्स्पेक्टर पैशाचं पाकिट पाहून खूप खुश होतो. भजन त्याला सांगतो, अशी पाकिटं तुम्हाला मिळत राहतील, पण तुम्हाला आमचं एक काम करावं लागेल. तुम्ही इन्स्पेक्टर गुळगुत्ते बरोबरच राहतात ना, त्यांचं जे काही चालेल ते सगळी खबर आम्हाला द्यायची. हे ऐकून इन्स्पेक्टर माने खूप घाबरतो आणि म्हणतो, भजन साहेब, हे तर डेंजरस काम आहे, कारण गुळगुत्ते साहेब खूप हुशार आहेत. त्यांना माझ्याबद्दल संशय आला ना, तर माझी नोकरी तर जाईल, पण ते माझा जीव सुद्धा घेतील. तर भजन म्हणतो, काय माने, केवढं घाबरताय? एवढं घाबरायची गरज नाहीये. आणि तुम्हाला करायचं तरी काय आहे? पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही असताच. गुळगुत्ते काय करतो ते सुद्धा तुम्हाला माहिती आहे. फक्त त्या विक्रांतच्या केसमध्ये काय चाललंय हे मला सांगत राहायचं. तिकडे काही घडलं, गुळगुत्तेने कोणाला चौकशीला बोलवलं, एखादी फाईल कोठे पाठवली, त्या ऊर्जा शिंदेशी काही बोलला की लगेच मला ते कळवायचं. एवढंच काम, कोणाला काहीच कळायचं नाही. आणि जहागीरदार साहेब कोणाकडून फुकट काम करून घेत नाही. तुम्हाला त्याचे चांगले पैसे मिळतील. हे ऐकून माने खूप खुश होतो आणि म्हणतो, साहेब नका काळजी करू, तुमचं काम होऊन जाईल. त्यामुळे भजनला खूप आनंद होतो आणि भजन तेथून निघून जातो. माने या पाकिटातले पैसे पाहतो आणि चांगलाच खुश होतो. म्हणजे आता भजनने गुळगुत्तेला सुद्धा आपल्या गळाला लावलंय आणि या मानेला सुद्धा आपल्या गळाला लावलंय. मग हे दोघे भजनची मदत करणार की ऊर्जाची? आणि या केसमध्ये पुढे काय होईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर इकडे ऊर्जाचं ॲफिडेव्हिट बनवायचं काम सुरूच असतं. आई तेथे येते आणि विचारते, काय ग ऊर्जा, अजून तू जेवली नाहीयेस का? तर ऊर्जा म्हणते, आई खूप काम आहे, 50 ॲफिडेव्हिट बनवायचे. तर आई विचारते, अजून झाले नाहीत का? तर ऊर्जा सांगते, आई फक्त 10 झालेत, 50 करायचेत 50. तर आई विचारते, पण तुला एवढं मोठं काम कुणी दिलं? ऊर्जा सांगते, शौर्यने.
आईला आश्चर्य वाटतं. आई विचारते, पण त्याने तुला का काम दिलं? तर ऊर्जा सांगते, तो माझा मित्र आहे ना, म्हणून त्याने मला हे काम दिलं. आई विचारते, हा तोच शौर्य आहे ना, जो पद्माच्या केसमध्ये तुझा आय विटनेस आहे? ऊर्जा सांगते, हा तोच आहे. आणि या केस निमित्त आमचं नेहमी एकमेकांशी भेटणं होतं, त्यामुळे चांगली मैत्री झाली आहे. पण पूर्वाला मात्र संशय येतो आणि ती म्हणते, तुमच्या दोघांची चांगली मैत्री पण झाली, रोज भेट पण होतीये आणि त्याने तुला एवढं मोठं काम पण मिळवून दिलं. तर ऊर्जा म्हणते, हो, आता तो माझा मित्र आहे ना, मग एवढं काम त्याने मला दिलंच. पूर्वा विचारते, पण त्याने तुला का काम दिलं? स्वतः का नाही केलं? एवढं मोठं काम आहे, मग त्यालाही पैशाची गरज असेल ना, की त्याच्या घरची परिस्थिती एवढी चांगली आहे की त्याला या कामाची गरजच नाहीये. तर ऊर्जा सांगते, अगं आई, मोठी ऑर्डर असेल, 50 ॲफिडेविट त्याने ठेवले असतील, 50 मला दिले असतील, तू काय इतकं खोल विचारतीये? तर पूर्वा म्हणते, नाही, आता तुमच्या दोघांची रोज रोज भेट होतीये आणि तू नेहमी त्याच्याबद्दल सांगत असते, तुझ्या तोंडात नेहमी त्याचंच नाव असतं. आता त्याने तुला काम सुद्धा मिळवून दिलंय म्हणून मी विचारते. ऊर्जाला समजतं की आईला संशय आलाय की आमच्या दोघांमध्ये काहीतरी चाललंय. त्यामुळे ते आईला म्हणते, नाही आई, मला कळतंय तुला काय विचारायचंय, पण असं आमच्यात काही नाहीये, आम्ही दोघे फक्त मित्रच आहोत. पूर्वा म्हणते, ठीक आहे, चल मी तुला जेवण भरवते, तू तुझं काम सुरू ठेव. असं म्हणून ती तिला जेवण भरू लागते. पण तेवढ्यात तिला आठवतं की जेव्हा शौर्य आपल्या घरी आला होता तेव्हा त्याने आपल्या घरचं पाणी प्यायला सुद्धा नकार दिला होता आणि पूर्वा त्याला म्हणाली होती, तुम्ही हे पाणी पिऊ शकता, नळाचं आहे पण स्वच्छ आहे. यावरून तिला वाटतं की नक्कीच शौर्य हा श्रीमंत घरचा असला पाहिजे. ऊर्जा तिला विचारते, आई काय झालं, कुठे हरवलीस, भरव ना मला. पूर्वा हो म्हणते आणि तिला जेवण भरवते. पण तिच्या मनात शंकाच असते की नक्कीच काहीतरी वेगळं आहे, काहीतरी चुकीचं घडतंय. इकडे शौर्य हा दुसऱ्या दिवशी सकाळी ऊर्जाच्या घरी यायला निघालेला असतो. तर त्याच्या ऑफिसमधल्या असोसिएट त्याला कॉल करतात आणि विचारतात, शौर्य, काल तुला जे 50 ॲफिडेविट दिले होते ते झाले की नाही? आज ते सबमिट करायचेत, नाहीतर खूप मोठा गोंधळ होईल. तर शौर्य सांगतो, हा नका काळजी करू, ते तुम्हाला मिळून जातील, मी तेच घ्यायला चाललोय. तर इकडे हर्षवर्धनच्या घरी अर्पिता आणि तिची आई सुवर्णा येते. विजया त्यांचं स्वागत करते आणि सुवर्णा घरी आलीये म्हणून सगळे खूप खुश असतात. विजया विचारते, तुम्ही अचानक येणं केलं? तर सुवर्णा सांगते, हो, मला अर्पिताच्या बाबांनी पाठवलंय. त्यांनी निरोप सांगितलाय की आपण विक्रांत आणि तीर्थाबरोबरच अर्पिता आणि शौर्य यांचा सुद्धा साखरपुडा उरकून टाकूया. हे ऐकून विजया आणि शैलजाला खूप आनंद होतो. तर दिव्याच्या पायाखालची जमीनच सरकते. विजया म्हणते, खरंच ही तर खूप आनंदाची बातमी आहे. आपण उशीर नको करायला, आपण लवकरात लवकर या दोघांच्या साखरपुड्याचा मुहूर्त काढू आणि साखरपुडा उरकूनच टाकू. तशी अर्पिता आणि शौर्याची जोडी अगदी साजेशी आहे, अनुरूप आहे. हे ऐकून अर्पिताला खूप आनंद होतो. तर दिव्याचा मात्र चांगलाच जळफळाट होतो. ती लांब उभी राहून हे सगळं ऐकत असते आणि विचार करते, कसली अनुरूप जोडी. येथे तुमचा मुलगा अजून केसमधून सुटला नाहीये, त्याची वरात घरातून निघेल की पोलीस स्टेशनमधून हे माहीत नाहीये आणि आमदार पुत्र निघालाय मस्त लग्न करायला, असा विचार करून दिव्या तोंड वाकडं करते. तेवढ्यात मोलकरीण ही त्यांच्यासाठी चहा बिस्किट घेऊन जात असते. तर दिव्या तिच्या हातातून ट्रे घेते आणि ट्रे घेऊन पुढे येते आणि दिव्याने एकदम अवतारच बनवलेला असतो. तिचा चेहरा उतरलेला असतो, हातात बांगड्या नसतात, गळ्यामध्ये फक्त एक काळ्या मण्याची माळ असते, दागिने नसतात आणि तिचा हा अवतार पाहून अर्पिता आणि सुवर्णाला जबर धक्काच बसतो. विजया खूप घाबरते की आता यांच्यासमोर जर दिव्याने तोंड उघडलं तर आपलं काही खरं नाही. आणि दिव्या ही जाणून बुजून हातावरून हात फिरवते, गळ्याजवळ हात फिरवते, म्हणजे सुवर्ण आणि अर्पिताच्या लक्षात येईल की हिने दागिने नाही घातलेत. दिव्याचा हा अवतार पाहून सुवर्णा आणि अर्पिता यांना सुद्धा आश्चर्य वाटतं की ही अशी का दिसतीये. तर इकडे ऊर्जा तिची कामं करतच असते. दुसऱ्या दिवसाची सकाळ होते, पण ऊर्जाचे फक्त ॲफिडेविट तयार करून झाले असतात, त्यांची प्रिंट तिने काढलेली नसते. पूर्वा तेथे भांडे घेऊन येते आणि म्हणते, ऊर्जा चल लवकर, आपल्याला पाणी भरायला जायचंय. तर ऊर्जा म्हणते, नाही आई, माझी कामं बाकी आहेत, मला अजून प्रिंट काढायच्यात. तर पूर्वा म्हणते, ते नंतर कर, आज पाणी थोडाच वेळ राहणार आहे, आपल्याला खूप पाणी भरायचंय, चल लवकर. तर ऊर्जा म्हणते, नाही आई, तू जा. पूर्वा म्हणते, ठीक आहे, आणि ती जाऊ लागते तर चक्क तिचा पाय घसरतो आणि ती खाली पडते. तिच्या कमरेला खूप लागतं. ऊर्जा घाबरते, आईजवळ धावत पळत येते आणि तिला कशीबशी उचलते आणि म्हणते, आई, एवढी घाई करायची काय गरज होती, थोडं पाणी आणलं तरी चालेल ना. आणि ती तिला कशीबशी खुर्चीवर बसवते. पूर्वाची कंबर खूप दुखत असते. ती म्हणते, थोडं लागलंय पण एवढं नाही, मी जाऊन पाणी भरते.
तर ऊर्जा तिला म्हणते, नाही आई, तुला खूप लागले, तू येथेच बसायचं, मी पाणी भरून आणते. पूर्वा म्हणते, पण तुझं काम बाकी आहे ना, तू काम कर, मी भरते पाणी. ऊर्जा म्हणते, होईल काम, मी एवढं भरून आणते. आणि ऊर्जा ही पाणी भरायला जाते. तर पूर्वाला मात्र खूप त्रास होत असतो, तिची कंबर दुखत असते. तर इकडे सुवर्णा, अर्पिता या सगळ्या दिव्याकडे आश्चर्याने पाहत असतात. तर विजया म्हणते, दिव्या, तू कशाला आलीस, नोकरांनी आणलं असतं ना. तर दिव्या ही आणखीन रडवेला चेहरा करते. अर्पिता तिला विचारते, काय झालंय दिव्या, तुझा चेहरा असा का दिसतोय, एवढा उतरलेला, तुझी तब्येत तर बरी आहे ना. दिव्या काही सांगणार इतक्यात विजया म्हणते, तिला ॲलर्जी झालीये, म्हणून तिचा चेहरा उतरलेला दिसतोय आणि त्यामुळेच तिने दागिने सुद्धा नाही घातलेत, तिला ॲलर्जीचा त्रास होतोय ना. हे ऐकून दिव्याला मोठा धक्काच बसतो. पण सुवर्णाला समजतं की प्रकरण काहीतरी वेगळं आहे. आणि विजया ही दिव्याला म्हणते की दिव्या, तू किती छान पोहे बनवतेस ना, जा पाहुण्यांसाठी पोहे बनवून आण. दिव्याला खूप राग येतो. विजया तिला इशारा करते, गुपचूप जा. दिव्या किचनमध्ये जाते. तर सुवर्णा अर्पिताला म्हणते, अर्पिता, तू पण जा ना, तू या घरची सूनच होणार आहे, तुला कामाची सवय असायला हवी, जा जा, तू पण जा. विजया तिला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण शैलजा ही जाणून बुजून सुवर्णाशी बोलते आणि विजयाला काही बोलूच देत नाही. म्हणजे दिव्या आणि अर्पिता जर एकत्र किचनमध्ये असल्या तर दिव्या विजयाने तिचे दागिने काढून घेतले हे सगळं अर्पिताला सांगेल असा शैलजाचा प्लॅन असतो. त्यामुळे विजयाला खूप राग येतो. तर शैलजा ही सुवर्णाला म्हणते, मी काय म्हणते, आपण लवकरात लवकर साखरपुड्याचा मुहूर्त काढूया, कारण साखरपुड्याचा मुहूर्त काढला ना तर लवकर आपल्याला लग्नसुद्धा करता येईल आणि आपल्या सर्वांची इच्छा पूर्ण होईल. सुवर्णाला आनंद होतो, पण विजयाला मात्र टेन्शन असतं की आता दिव्या आणि अर्पिता किचनमध्ये एकत्र आहेत आणि या बाईने जर माझ्याबद्दल काही सांगितलं तर अर्पिताला खूप राग येईल, हाच विचार विजया करत असते. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच आता वचन दिले तू मला या मालिकेमध्ये कोर्ट ड्रामा हा लांब राहिलाय आणि फॅमिली ड्रामा सुरू झालाय. एकीकडे शौर्य आणि ऊर्जाची प्रेम कहाणी सुरू आहे, तर दुसरीकडे हर्षवर्धनच्या घरी ऊर्जा आणि शौर्यचं नाही तर शौर्य आणि अर्पिताच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे. पण शौर्य तर ऊर्जाच्या प्रेमात वेडापिसा झालाय आणि ज्या दिवशी ही गोष्ट घरातल्यांना कळेल त्या दिवशी खूप मोठं वादळ येणार आहे, एवढं मात्र नक्की. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जेव्हा ऊर्जा ही पाणी भरायला बाहेर जाईल तेव्हा तिला शौर्य भेटणार. शौर्य तिला विचारेल, ऊर्जा तू हे काय करते, ॲफिडेव्हिट कुठे आहे. ऊर्जा सांगेल, आई पायी घसरून पडलीये, मलाच पाणी भरावं लागणार आहे. तर शौर्य तिला म्हणेल, तू नको काळजी करू, पाणी मी भरतो, तू ॲफिडेव्हिटचं काम कर. ऊर्जा हो म्हणेल आणि शौर्य हा पाणी भरून आणणार. पण आजपर्यंत शौर्यने कधीच पाणी भरलेलं नसेल, पाणी कसं भरायचं त्याला माहीतच नसणार आणि तो पाणी भरतोय की आंघोळ करतोय हेच कळणार नाही. त्याचा हा अवतार पाहून ऊर्जाला सुद्धा आश्चर्य वाटणार आणि मग दोघे एकत्र मिळून पाणी भरणार आणि पाणी भरताना सुद्धा हे दोघे एकमेकांकडे पाहतच राहील. शौर्य हा ऊर्जाच्या सौंदर्यात हरवून जाईल आणि मग थोड्या वेळानंतर शौर्याला खूप थंडी वाजत असेल, त्यामुळे ऊर्जा त्याला गरम गरम चहा प्यायला देणार. पण ऊर्जा एवढी गरीब आहे की तिच्या घरामध्ये साधा चहाचा कप सुद्धा नाहीये, त्यामुळे ती चक्क स्टीलच्या वाटीमध्ये त्याला चहा प्यायला देणार आणि त्यामुळे शौर्याच्या हाताला चटका बसेल आणि मग ऊर्जा स्वतःच्या हाताने शौर्याला चहा पाजणार आणि शौर्य तिला म्हणेल, चहा खूप गोड लागतोय. आणि ऊर्जा लाजणार की हा मुलगा नुसता माझ्याशी फ्लर्ट करतो आणि दोघेही एकमेकांच्या नजरेमध्ये हरवून जातील. म्हणजे हा सीन पाहायला खूपच मजा येणार आहे. पुढचा एपिसोड खूप भारी असणार आहे, एवढं मात्र नक्की. पण या सगळ्या लव्ह स्टोरीमध्ये एक खूप मोठा गोंधळ होणार आहे. जेव्हा शौर्य पाणी भरायला गेला असेल, ऊर्जा त्याच्यासाठी चहा बनवत असेल, तेव्हा चक्क तेथे सावंत काकू येणार आणि या ॲफिडेव्हिटवर या स्टॅम्प पेपरवर चक्क भाजीची वाटी ठेवून जाणार आणि ही भाजी या स्टॅम्प पेपरवर सांडणार आणि हे पाहून ऊर्जाच्या पायाखालची जमीनच सरकेल. म्हणजे सावंत काकूने खूप मोठा गोंधळ घातलाय आणि आता ऊर्जाला हे ॲफिडेव्हिट शौर्यला द्यायचेत. मग शौर्य आपल्या फर्ममध्ये काय तोंड दाखवणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. ऊर्जाची सगळी मेहनत वाया गेली आहे आणि या स्टॅम्प पेपरला तेल लागलंय, भाजीचे डाग लागले आहेत. मग आता या सगळ्यातून शौर्य आणि ऊर्जा कसे मार्ग काढणार हे पाहायला खूप मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तुम्हाला ही मालिका आवडते ना, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.
म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.